नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही बॅग डिझाईन. आता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवत आहे, कारण की इंट्रो मी बॅग शिवून झाल्यानंतर देत आहे त्यामुळे. तर बघा, याला 2 पॉकेट आहे आणि हिची जी झिप आहे ना, ही बॅग पूर्ण शिवून झाल्यानंतर झिप कशी अटॅच करायची ना, ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवलेलं आहे. म्हणजे बॅग पूर्ण शिवून झाल्यानंतर झिप कशी लावायची ना, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याचबरोबर पायपिंग कशी करायची ना, अगदी सोप्या पद्धतीने ते पण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. टोटल 2 पॉकेटचे आहे आणि साईड पण बघा 4 इंच रुंदीची आहे आणि 15 बाय 15 इंचचे दोनच चौकोनी कापडापासून आपण ही बनवलेली आहे. तर तुम्ही ही ना शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी पण बनवू शकता, स्वतःही वापरात आणू शकता. अशा पद्धतीची अगदी युजफुल पर्स आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा, सर्वात खाली मी त्या अस्तरसाठी एक कपडा ठेवलाय, मध्यभागी राईस बॅग आणि हा मेन फॅब्रिक पातळ आहे म्हणून हा एक कपडा त्यावरती ठेवून घेतलेला आहे. आता याचं लांबी आणि रुंदी सेमच आहे. तर 15 बाय 15 इंचाचा आपल्याला इथे चौकोनी पीस आहे, तो 2 पीस लागणार आहेत. ठीक आहे. तर वरतून आपण मेन फॅब्रिक ठेवून घेऊ. मेन फॅब्रिक पातळ होतं म्हणून मी एक अस्तरचा कपडा पण ठेवून घेतला आणि यावरती तिरपे टिपा मारून क्विल्ट करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोनही पार्टवरती मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. तर परत एकदा तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते. तर बघा, 15 बाय 15 इंच आपले हे जे कापडाची लांबी रुंदी आहे. आता कोणत्याही दोन साईडने आपल्याला राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर जी साईड तुम्हाला बॉटमला ठेवायची आहे ना, ती त्या अशा पद्धतीने एक झाकण घ्यायचं आणि राऊंड शेपची मार्किंग करून घ्यायची आहे. आता एक पार्ट मी अगोदर काढून घेतला कटिंग करताना. आता दुसऱ्या पार्टवरती पण आपण सेम हीच मार्किंग किंवा हीच कटिंग आहे ती करून घेऊया बॉटमच्या साईडने फक्त. ठीक आहे. व्यवस्थित असा राऊंड शेपची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला इकडनं वरच्या साईडने एक पॉकेट अटॅच करायचं आहे. तर 3.5 इंचावरती मी इथे एक मार्क करून घेत आहे. इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे त्यासाठी आणि एक लाईन ड्रॉ करूया. तर बघा, इथे आपल्याला 15 इंचची झिप लागणार आहे. तर मी 1 इंच वाढव घेतली. अजून याच्यामध्ये रनर ववायचं बाकी आहे त्यामुळे. ठीक आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. आणि झिप मी इथे 5 नंबरची घेतलेली आहे आणि प्रत्येक बॅग शिवण्यासाठी मी शक्यतो 5 नंबरचीच झिप आहे ती यूज करत असते. ठीक आहे. आता इथे माझी लाईट पण गेलेली होती, त्यामुळे मी लाईटची येण्याची वाट न बघता डायरेक्ट फूटवरती शिवायला सुरुवात केली होती, कारण की मला माझा वेळ वाया जाऊ द्यायचा नव्हता त्यामुळे. तर ह्या झिपवरती बघा, मी दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आणि वरच्या साईडने परत एकदा फिनिशिंग येण्यासाठी डबल दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता ह्या पॉकेटला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे, पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये रनर पण वाहून घेऊया. ठीक आहे. रनर वाहून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करू आणि अस्तर पण आपल्याला इथे 15 बाय 15 इंचच लागणार आहे. मी थोडं वाढव घेतलं आहे टीप मारूपर्यंत, नंतर एक्स्ट्राचं आपण कट करून घेऊ. आणि अगदी रेडीमेड स्टाईल असा त्याचा लुक येतो मैत्रिणींनो. तुम्ही थंबनेलला पण बघितलंच असेल. खूप सुंदर आणि एकदम टिकाऊ मजबूत अशी बॅग आपली तयार होते. ठीक आहे. या पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालं. त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे परत एक राईस बॅगचाच कपडा कट करून घेतलेला आहे. तर याची लांबी घेतलेली आहे मी 27 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच आणि मेन फॅब्रिकची रुंदी आहे 5 ते 5.5 इंच. आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर चला, मी हे दोनही बेल्ट स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत. आता यानंतर हे लावायचे कसे ते सांगते. तर बघा, इकडनं आपला राऊंड शेप आहे आणि इकडनं आपला स्ट्रेट भाग आहे. तर इकडनं आपल्याला बेल्ट अटॅच करायचे, तरी ते मी सेंटरला एक मार्क करून घेते. तर सेंटरला मार्क केल्याच्या नंतर सेंटरपासून आपल्याला 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशी बेल्टची मार्किंग करून घ्यायची. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलं आणि इंच टेपने पण दाखवलं. आता 1 इंच खाली आपल्याला हा बेल्ट आहे तो अटॅच करायचा आहे. झिपच्या वरती थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचा आणि बघा, जिथे आपण वरतून 1 इंच खाली मार्क केलं तर ना, ते बेल्टवरती पण मी मार्किंग केली. म्हणजे बेल्ट आपल्याला तिथपर्यंतच स्टिच करायचं आहे, ते लक्षात राहावं त्यासाठी. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने बेल्टची मार्किंग करून घ्यायची. पण इकडनं आपल्या पार्टवरती झिप नाही, त्यामुळे याचा पण अगोदर सेंटर काढू. सेंटरपासून 2 इंच इकडे 2 इंच तिकडे मार्क केलं. वरतून खाली 1 इंचावरती मार्क केलं आणि बेल्ट किती स्टिच करायचं ते इथे चेक करून घेतलं. तर 2 इंच खाली आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे. तर 1च्या खाली मी परत 2 इंचावरती मार्क करून घेतलं आणि इथे अशा पद्धतीने एक बॉक्स तयार केला, जो आपल्याला बेल्ट स्टिच करायचा आहे त्याचा. आणि बघा, या पद्धतीने सुरुवातीला अगदी अर्धा इंच बेल्ट आहे तो मी फोल्ड केला आणि बरोबर जिथे 1 इंचावरती मार्किंग आहे वरतून, तिथपर्यंतच बेल्ट स्टिच करून घ्यायचा.
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी 1 इंच खाली बघा स्टिच करून घेतलेले आहे। या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। भरपूर अशा दाट टिपा मी या बेल्टवरती दिलेल्या आहेत। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला या 3 बाजूचं माप मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते। तर अशा प्रकारे आपण इंच टेप ठेवून घेतलाय आणि ही जे माप आहे ते माझं भरत आहे बघा। तर हे भरत आहे माझं 42 इंच। तर त्यामध्ये मी 1 ते 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे 44 इंच लांबी घेणार आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हा साईड पॅटर्नसाठी कपडा आहे तो क्विल्ट करून घेतलेला आहे। तर याची रुंदी घेतलेली आहे बघा 4 इंच आणि लांबी ते फोल्ड घडीची तुम्हाला दाखवते। तर बघा 22 इंच आहे, म्हणजे 22 दुनी 44 इंच लांबीचा मी हा पीस आहे तो रेडी करून घेतलेला आहे क्विल्ट करून। ठीक आहे, आता हा जोडायचं कसं बघा। तर ही जी साईड आहे ना ह्याच साईडने आपल्याला तो जोडायचा आहे आणि मी हे बाहेरच्या साईडनेच दिसणार आहे, कारण की आपण वरतून पायपिंग करणार आहोत। त्यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्या अगोदर आपल्याला इकडनं पायपिंग करून घ्यायची आहे एका साईडला। तर पायपिंगसाठी ते आपल्याला 2 इंच रुंदीची पट्टी लागणार आहे आणि ती बघा रुंदीच्या एकाच साईडने मी अगोदर ह्या स्टिच करून घेते, कारण की हा कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यामुळे दुसऱ्या साईडने आपण एक्स्ट्राचा कट केल्यावरती करू। आणि ह्या बेल्टच्या बाजूने पण आपल्याला इकडनं एक पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंगसाठी परत मी इथे एक हा कपडा आहे तो कट करून घेते आणि पायपिंगसाठी शक्यतो सेम कलरचाच कपडा ठेवा, इथे वेगळा आणि तिकडे वेगळा असा कपडा करू नका, कारण की एकच सारखीच पायपिंग आहे ती सर्वच बॅगला छान दिसते। कोणताही कपडा घ्या पण एकाच रंगाचा घ्या। आणि बघा ह्या साईडने पण आपण इकडनं पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे। पायपिंग करताना बेल्टमध्ये येणार नाही याची काळजी घ्या। तर बघा इथे पायपिंग झाली, आता वरच्या साईडने परत एक फिनिशिंगची टिप देऊन घेते। आता त्यानंतर आपल्याला जो साईडचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडायचा आहे आणि सोबतच याच्यासोबत पायपिंग पण करून घ्यायची आहे। तर इथे 2 इंच रुंदीची मी परत एक पट्टी आहे सरळच पट्टी इथे कट करून घेतली आणि ती बघा आपल्याला जसं आपण साईड पॅटर्न जोडू ना सेम त्यावरतीच आपल्याला ही पट्टी आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बघा। आणि सुरुवातीला थोडंसं अर्धा इंच पार्ट मी फोल्ड करून घेतला आणि 2 इंच अस्तरची बाजू समोरासमोर आहे आणि राईट साईड वरतून आहे, कारण की वरच्या साईडने आपली ही पायपिंग आहे ती येत आहे बघा। आणि खालच्या साईडने जो आपण साईड पॅटर्न ठेवला आहे तो असा म्हणजे जिथे राऊंड येईल ना तिथे असा सरकवायचा आणि व्यवस्थित अशी कॉर्नरवरती स्टिचिंग करून घ्यायची। कॉर्नरवरती स्टिचिंग करताना थोडीशी तुम्हाला अवघड जाऊ शकते आणि बघा इथपर्यंत आल्याच्यानंतर थोडासा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की आपण तो एक्स्ट्राच घेतला होता। आता इकडच्या साईडने अगोदर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे बघा, कारण की अगोदर आपण फक्त एकाच साईडने केली होती रुंदीच्या। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही जी साईड पॅटर्न होतं ना 4 इंच रुंदीची बाजू तिच्यावरती पण आपण ही पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो पण आपण कट केला। आता राहिलेली जी स्ट्रीप आणि साईडचे पार्ट होता ना तो पण आपण ॲज इट इज स्टिच करून घेऊ। आणि इकडनं थोडासा एक्स्ट्राचा पार्ट होता स्ट्रीपचा पायपिंगवाले तो मी कट केला आणि अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून घेतला। ठीक आहे, आणि अशा पद्धतीने टर्न केल्याच्यानंतर इकडनं आपल्याला ही डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची, म्हणजे 2च टिपामध्ये आपलं काम होतं। नाहीतर अगोदर साईड जोडा आणि मग ती पट्टी स्टिच करा, त्यामध्ये बराच वेळ जातो। तर तुम्ही अशा पद्धतीने पण पायपिंगची पट्टी आणि साईड पॅटर्न सोबतच ठेवून स्टिच केलं तर तुमचा वेळ वाचला जाऊ शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही जी पायपिंग आहे ना ती कंप्लीट करून घेतलेली आहे आणि साईड पॅटर्न पण आपला सोबतच जोडला गेलेला आहे। ठीक आहे, आता दुसरा पार्ट आहे ना तो पण आपल्याला सेम याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आणि इकडनं पायपिंग पण आहे ती सोबतच करून घ्यायची आहे। तर चला मी इकडनं पण ही पायपिंग आणि हा जो साईड पॅटर्न आहे तो जोडून घेते आणि मग दाखवते। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडने पण मी जी साईडचा पॅटर्न आणि हा जो बॅकचा पार्ट होता तो जोडून घेतला आणि सोबतच याच्यासोबत पायपिंग पण करून घेतलेली आहे। बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही पायपिंग पण झालेली आहे। आता त्यानंतर आपल्याला इकडनं झिप अटॅच करून घ्यायची आहे। तर पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर झिप कशी अटॅच करायची ना ते पण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे। ठीक आहे, आता आहे ना झिप अटॅच करण्याच्या अगोदर आपल्याला इकडनं बघा ही थोडी थोडी पायपिंग आहे ना ती उसवून घ्यायची, कारण की झिप आपल्याला याकडेपासून लावायला सुरुवात करायची आहे त्यासाठी। आणि झिप आपल्याला याच्यापेक्षा किती वाढव घ्यायची आहे बघा, तर ही इथपर्यंतचं अंतर आपलं 15 इंच आहे ना, तर इथे झिप मी 5 इंच वाढव घेतलेली आहे। तुम्ही 4-5 इंच झिप वाढव घेतली तरी पण चालेल। तर बघा 20 इंचची झिप मी इथे घेतलेली आहे, जे की आपलं हे अंतर आहे 15 इंच। ठीक आहे, तर चला ही झिप स्टिच करूया। अगोदर याच्यामध्ये रनर वाहून घेऊ।
तर झिप पण 5 नंबरची आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच घ्यायचं आहे. आणि जिकडनं आपण रनर वाहून घेतलं नाही या झिपमध्ये, तिकडनंच आपल्याला ही झिप आहे ती एका कापडाने फिनिश करायची. हे कापड तुम्ही विदाऊट मेजरमेंटचं घेऊ शकता आणि अशा पद्धतीने दोन्ही कडेला ते अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आणि ही झिप आहे ती फिनिश करून घ्यायची. परत एकदा सांगते, जिकडनं रनर वावलं त्याच साईडने तुम्हाला ही झिप आहे ती कापडाने फिनिश करून घ्यायची आहे. मी तुम्हाला परत ही स्ट्रीप जोडून झाली ना, मग परत एकदा रनर ओढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, या पद्धतीने ही फिनिश केली. आता बघा, रनर मागे ओढलं तरी ते मागे जात नाही, म्हणजे जिकडनं झिप ओवली त्याच साईडने आपण ही फिनिश केली. आणि इकडनं काय आपल्याला पायपिंग उसवायची नाही, जिकडनं आपण कापडाने फिनिश केली तिकडनं फक्त एकाच साईडने आपल्याला ही जी पायपिंग आहे ना ती थोडीशी अर्धा इंच उसवून घ्यायची. का तर इकडनं आपल्याला डायरेक्ट झिप आहे ती स्टिच करायची आहे, त्यासाठी फक्त इकडच्याच 2 साईडने आपण ही पायपिंग आहे ती उसवून घेतलेली आहे, अगदी थोडी अर्धा इंच. ठीक आहे, या पद्धतीने आता इकडच्या साईडने आपल्याला ही झिप कशी स्टिच करायची ना ते पण अगदी व्यवस्थित दाखवते तुम्हाला. तर बघा, या पद्धतीने आपल्याला ही जो कापडावाला पार्ट आहे ना तो त्याच साईडला ठेवायचा आहे. जिकडनं आपण उसवलेला पार्ट आहे ना तिकडनं आपल्याला ही झिप आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे बघा. आणि झिपची राईट साईड आहे ती वरच्या बाजूला येईल, अशा पद्धतीने ही झिप स्टिच करायची आहे बघा. तुम्हाला इकडनं पण दाखवते, झिपची बाजू जी वरची बाजू आहे ती वरच्या साईडने येईल अशा पद्धतीने. आता स्टिच कशी करायची ना ते पण दाखवते बघा. या पद्धतीने स्टिच करायची आहे. परत एकदा चेक करून दाखवते मी तुम्हाला की झिपची राईट साईड आहे ती वरच्याच बाजूने येईल, अशा पद्धतीने ही झिप आहे ती स्टिच करायची. आणि इकडनं आल्याच्यानंतर 1 इंचावरती मार्क करायचं आणि इथपर्यंतचाच पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं तर त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता जर तुम्हाला अवघड वाटत असेल ही झिप स्टिच करायला. तर बघा, या पद्धतीने आपली ही झिप आहे ती स्टिच झालेली आहे. आता त्यानंतर इकडनं ही झिप स्टिच करण्याच्या अगोदर ही झिप आपल्याला ओपन करावी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने हा झिपचा दुसरा पार्ट स्टिच करायचा. आणि इकडनं पण राईट साईड वरतीच राहील झिपची, ही चेक करूनच झिप स्टिच करून घ्यायची आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्ही एकदा शिवून बघा, तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. आणि जसं तुम्हाला शिवता येईल तसं तुम्हाला अजून बॅगी शिवण्यामध्ये इंटरेस्ट येईल आणि तुमच्या आवड त्यामध्ये निर्माण होईल. बघा, इकडनं पण मी 1 इंचावरती मार्क केलं आणि इथपर्यंतच आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतली बघा. म्हणजे आता ही ओढल्याच्या नंतर अशी ती बंद होणार आहे. ठीक आहे, बघा, या पद्धतीने आपण ही झिप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. आता ही इकडची जी पायपिंग आहे ना ती आपल्याला परत याच्यावरती करून घ्यायची आणि हा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा, जी उसवलेली पायपिंग होती ना ती आपल्याला परत ॲज इट इज अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची. म्हणजे इकडनं रनर आपलं बाहेर पण येणार नाही आणि पायपिंग सहित आपली म्हणजे फिनिशिंग सहित बॅग पण शिवल्या जाईल. बघा, एकदम जवळून दाखवते, अशा पद्धतीने पायपिंग केली. आता ह्या इकडच्या पार्टला पण आपण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊ. म्हणजे जशी अगोदर होती सेम त्याच पद्धतीने, फक्त झिप लावण्यापुरतीच आपण ती उसवून घेतली होती थोडीशी. ठीक आहे, आणि इथे पण खूप सारे मशीन मागे पुढे करत लॉकच्या टिपा देऊन घेऊ. ही राहिलेली उसवलेली पायपिंग पण मी कंप्लीट करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण या बॅगीला झिप पण अटॅच केलेली आहे बघा. या पद्धतीने अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही झिप आहे ती पण स्टिच झालेली आहे बघा. या पद्धतीने म्हणजे बॅग पूर्ण शिवून झाल्यानंतर झिप कशी लावायची ते पण मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही या झिपवरती परत हवं तर एक डबल टिप आहे ती पण देऊन घेऊ शकता. ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, फायनली आपली जी बॅग आहे ना ती शिवून तयार झाली आहे. बघा, आतमधून स्पेस पण बघा, म्हणजे एकदम क्लीन आणि प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे बघा. कुठूनही आपली इकडनं शिलाई दिसत नाही, कारण की आपण बाहेरनं पायपिंग केली त्यामुळे आतून आपले कुठलेही थ्रेड वगैरे दिसणारा पार्ट आहे तो दिसत नाही. आणि झिप पण आपण अशा पद्धतीने स्टिच केली बॅग पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर. आणि ती बंद करताना किंवा उघडताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, अगदी इझिली ती ओपन आणि क्लोज करता येत आहे बघा अशा पद्धतीने. तर तुम्हाला बॅग पूर्ण शिवून झाल्यानंतर झिप कशी लावायची ती पण आयडिया आली असेल या व्हिडिओमध्ये. आता शिवून तयार माप किती राहिलं ना ते एकदम मोजून दाखवते. तर बघा, लांबी आहे 15 इंच आणि उंची पण आहे 15 इंच, कारण की आपण 15 बाय 15 इंचचाच कपडा घेतलेला होता. आणि ही जी साईड आहे ही आहे 4 इंचची. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ
जय शिवराय. आणि अशा पद्धतीच्या बॅगी तुम्ही बनवून विक्री करू शकता किंवा स्वतःसाठी पण वापरात आणू शकता. इतकी सुंदर आहे, अगदी रेडीमेड स्टाईल. आणि लुक पण बघा किती छान आलेला आहे आणि एकदम फिनिशिंग सहित ती रेडी झालेली आहे. बाय बाय. मैत्रिणींनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते, तर प्लीज माझ्या मेहनतीसाठी लाईक करा आणि शेअर पण करा.